गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। देवांचा देव गणपती, कलेची देवता गणपती, त्या गणरायाचं आगमन झालंय, अर्थात सुरू झालंय गणेशोत्सव 2024। आणि म्हणूनच आपल्या सर्वांची आवडती वाहिनी सी न्यूज मराठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे सलग 4थ्या वर्षी आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम माझा बाप्पा। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाम के थोरात। तर मंडळी, कार्यक्रम तुम्हाला माहितीच आहे, हा गप्पांचा कार्यक्रम आहे। सुरू करूयात गप्पांना। आणि आजच्या या पहिल्या भागामध्ये मी आलेलो आहे डॉक्टर प्रमोद राजूसकर, जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर या नेत्ररोग तज्ज्ञ आहेत। त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि या गणेश उत्सवाचा आनंद आज आपण सुरू करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। सी न्यूज मराठीच्या माझा बाप्पा या कार्यक्रमामध्ये मी आप्पा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर आता आपण गप्पा मारण्याचा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे अगदी मस्त आनंदाने या गप्पांना सुरुवात करूया। आणि आज गणरायाचं आगमन झाले, वातावरण उत्साहाचं आहे, तर सुरुवात करूयात गप्पांना। सर्वप्रथम सर, आपल्या सर्व परिवाराची आपण ओळख करून द्यावी। मी डॉक्टर प्रमोद राजूसकर, अस्थिरोग तज्ज्ञ आहे। माझी पत्नी डॉक्टर दीप्ती राजूसकर या नेत्ररोग तज्ज्ञ आहेत। माझी आई श्रीमती मीना राजूसकर या रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहेत। आणि माझा मुलगा आदित्य राजूसकर हा आता 11वीमध्ये शिकतोय, नीट प्रिपरेशन करतो आहे। आता आपण सुरू करूयात ना गप्पांना। तर सर, आता गणपती बाप्पाचं आपल्या इथे स्थापना झालेली आहे, तर कार्यक्रमाची सुरुवातच एखाद्या छानशा, मला असं कळलं की आपल्यालाही थोडीफार गाण्याचा छंद आहे, आवड आहे, तर एखादं छान देवाचं एखादं गाणं नाही, ते भक्तिमय वातावरण आपण तयार करूयात। नक्की नक्की। एक विठू माऊलीचं गाणं म्हणतो मी। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. तर मंडळी, विठुरायाच्या नामगजरानं कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आजचा हा माझा बाप्पा कार्यक्रमाचा हा पहिला भाग. आणि मंडळी, अतिशय छान आणि मंगलमय सुरुवात या डॉक्टरांमुळे झालेली आहे. डॉक्टर, फार छान आवाज आहे. आणि आणखीन एक मला तुम्हाला कॉम्प्लिमेंट अशी द्यायची आहे की तुम्ही हसता खूप छान. थँक्यू. या हसण्यानं आता आपण गप्पाला सुरुवात करूयात. कसं काय आपलं एकंदर कौटुंबिक वातावरण, मॅडमबद्दल आपण काय बोलाल? किंवा गणपती उत्सव आपला आहे, या निमित्ताने कशी तयारी करताय आपण सगळे? सगळीकडे आनंदीमय वातावरण आहे. आता हे जे काय तुम्ही गणपतीची आरस बघताय, हे सगळं मॅडमनी स्वतः सजावट केलेली आहे. आणि मॅडमला तसं कलेची फारच आवड आहे. त्यांना ते मंडला आर्ट वगैरे ते खूप छान करतात. मग त्यातनंच त्यांना नवीन नवीन कल्पना सुचत असतात. त्यानुसार दरवर्षी आमचं असं नवीन काहीतरी डेकोरेशन असतं आणि त्यामुळे एक प्रसन्न वातावरण घरामध्ये सदैव असतं आमच्या. क्या बात आहे, खूप छान. एकूणच तसं आपलं क्षेत्र जर पाहिलं तर तसं वृक्षच. बरोबर. म्हणजे रोज वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट, त्यांची दुःख, त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहत आपला दिनक्रम सुरू होतो आणि संपतो, असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आजच्या या अशा वातावरणामध्ये आमच्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आपण हा जो घरगुती गणेश उत्सव आपण करत असतो ना, काळानुसार तो काही सार्वजनिक बदलत चालला आहे, पण घरगुती जो आहे त्याच्यातला आनंद पुन्हा एकदा लोकांना घेता यावा या उद्देशाने. तर आणखीन काय तुम्हाला का कुटुंबाबद्दल, आपल्या मॅडमबद्दल तुम्ही काय सांगाल? आईबद्दल काय बोलाल? आता आई माझी गव्हर्नमेंट सर्वंट होती. पूर्ण आयुष्य संगमनेरमध्येच तिने सर्व्हिस केली. मला घडवलं, पूर्ण संस्कार दिलेत आणि त्यानंतर पुढची पिढी पण तिच्याच मार्गदर्शनाखाली घडते आहे. आणि शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा पाया असतो कुठल्याही गोष्टीचा. त्यामुळे तिने आम्हाला नेहमी हेच सांगितलं की तुम्ही शिक्षण चांगलं घ्या, मोठ्या पदावर जा आणि पुढच्या पिढीलाही तो वारसा तुम्ही नक्की द्या पुढे. अच्छा. आणि तोच वारसा तुम्ही पुढे घेऊन आपल्या मुलालाही तसेच संस्कार देत आहेत. आता मॅडमकडे जातो. नमस्कार. नमस्ते. तर मी आहे आप्पा. सुरू करूयात आपण आता गप्पा. मारूयात गप्पा. सरांनी छान एक गाणं म्हटलं. तुम्हाला काही गाण्याची वगैरे अशी आवड? नाही, गाण्याची आवड ऐकण्याची आहे, फक्त गाऊ नाही शकत. ऐकता ऐकता आपण गुणगुणतो ना, तसं गाणं मी पण फार डेंजर गातो, पण तरी सुद्धा प्रयत्न करतो ना, तसं काही हरकत नाही. एखादं जर आठवत असेल सरांना डेडिकेट करण्यासाठी एखादं गाणं, तर असं नाही, गाणं नाही गाणार. बरं, ठीक आहे. आपल्या गणपतीबद्दल, या सजावटीबद्दल थोडंसं आपण सांगावं. जरूर सांगा. मी जशी लहानाची मोठी झाली आहे, गणपती बाप्पा माझ्या खूप जवळचे आहेत. सगळ्यांचेच असतात, पण गणपतीबद्दल असं आहे की लहानपणापासून हा आपल्या सगळ्यांचा आवडता, खूप जवळचा असा मित्र असतो. तो देवापेक्षा आपल्याला मित्रासारखा वाटतो. तर मी नेहमी गणपतीला माझ्या मित्रासारखंच कन्सिडर केलेलं आहे. आणि गणपतीकडे नेहमी मी एक सुखी संसार मागितला होता आणि तोच मला इथे गणपतीचा आशीर्वाद मिळाला आहे. गणपतीचा आशीर्वाद म्हणजे मला प्रमोद मिळाले. प्रमोद म्हणजे मोदक, एक गोड मोदक मला त्यांच्या आशीर्वादाने मिळाले. त्याबद्दल मी गणपती बाप्पांचे खूप खूप आभार मानते. हे जर उखाण्यामध्ये घेतलं तर किती छान वाटत झालं. उखाणानंतर घेते. हा, मग ही गंमत असते आणि यात ती मजा येते. तसंच सगळं आयुष्य इतकं गोड झालेलं आहे माझं एक गणपती बाप्पांमुळे. आई पण खूप छान आहेत. माझा गोड मुलगा पण मला खूप छान मिळाला त्याच्या आशीर्वादाने. क्या बात. काय मला एक सांगा, आपण हा जो कार्यक्रम घेत आहोत, यातनं एक वेगळा, मगाशी जसं आपण अनौपचारिक गप्पा मारताना जसं तुम्हाला जे एक टेन्शन आलं होतं ते गेलं. ओके. तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. हा आपला गप्पांचा कार्यक्रम आहे. आणखीन बऱ्याचशा गप्पा मारायच्यात मला तुमच्याशी. तुमच्या कलाक्षेत्राविषयी पण मला जाणून घ्यायचं आहे. तर थोडक्यात आपण त्या कलाक्षेत्राबद्दल, म्हणजे आपण एक छान पेंटिंग करता आणि मी पाहिले आपले 1-2 पेंटिंग, तर आपण ते नंतर दाखवूयात प्रेक्षकांनाही. तर त्याच्याबद्दल आणि ती काय कला आहे, ते काहीतरी वेगळा शब्द तो मगाशी सांगितला तुम्ही मला. मध्यंतरी जेव्हा कोविडचा काळ आला त्यावेळेला सगळ्यांना काय करावं हे सुचेना आणि आमची प्रॅक्टिस पण बऱ्यापैकी कमी झाली होती. ऑफ्थालमध्ये इमर्जन्सीज फार नसतात. त्यावेळी मध्यंतरी काय करावं हे सुचेना म्हणून मी एक ऑनलाईन कोर्स केला होता, मंडला कोर्सचा. तर मंडला आर्ट ही एक खूप जुनी फोक आर्ट आहे, ज्याच्यात की आपण एक सर्कलवरती खूप छान पॅटर्नमध्ये ड्रॉईंग करतो
आणि हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे. खूप ओल्ड आर्ट आहे, साऊथमध्ये खूप जास्त प्रचलित आहे, आपल्याकडे फार नाही चालत. पण त्याच्याने एक माइंड खूप छान सेट राहतो आणि तुम्हाला एक नवीन नवीन छान कल्पना ते आर्ट करताना सुचतात. आणि एक मेडिटेशनचा फॉर्म आहे तो. तुम्ही शांत बसून एकाग्रताने ते करत असता, त्यामुळे त्याच्याने तुमचं मन खूप छान शांत राहतं आणि खूप छान प्रकारचे पॉझिटिव्ह वाईब्स त्याच्यातनं तुम्हाला मिळतात. आणि हे मंडला आर्ट करताना मला स्वतःमधला एक कॉन्फिडन्स खूप निघून आला, बाहेर आला आहे. दरवेळेला अभ्यास हे ते सगळं करून करून पेशंट पाहून आम्ही सगळं तेच मोनोटोनस लाईफ जगत असतो. पण मंडलामुळे मला एक नवीन माझं एक लूक मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी एक माझं एक लाईफस्टाईलच बदलून गेलेली आहे. आणि या सगळ्यासाठी मला सरांनी पण खूप सहकार्य केलं आहे. मी कधी करत असे तरी त्यांनी माझ्यावर कधी चिडचिड केली नाही किंवा किती पसारा केला आहे किंवा काय घाण करतेस असं कधी म्हटलं नाही. त्यांनी नेहमी मला त्याचं प्रोत्साहन दिलं आहे, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि मंडलामुळे खरंच माझं लाईफस्टाईल खूप चेंज झालं आहे, माझं थिंकिंग पॅटर्न खूप चेंज झालेलं आहे. तर मंडला हे सगळ्यांनी शिकावं आणि त्याच्यातनं काहीतरी नवीन नवीन कला बाहेर येतील, तर आपण स्वतःचं त्याच्यातनं एक प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे. क्या बात आहे, खूप खूप छान. थोडंसं आपल्या भागासाठी किंवा माझ्यासारख्यासाठी खूप नवीन शब्द होता हा मंडला आर्ट. तर ते त्याची आणि माहिती आपण तर घेणार आहोतच. पण आता काय माहिती आहे का, गप्पा छान रंगत आलेले आहेत. आमची ही मंडळी रंगत आलेली आहे. मंडळी, पहिलाच भाग आहे. आपण पाहताय सी न्यूज मराठीचा गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाम के थोरात. गप्पा रंगलेल्या आहेत, गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची. भेटूयात विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ, टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. नमस्कार. विश्रांतीनंतर मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. विश्रांतीच्या आधी आपण सरांशी, मॅडमशी गप्पा मारायला सुरुवात केलेलीच आहे. आता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडे जातो आहोत. त्यांच्या मातोश्री आई या ठिकाणी बसलेले आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. तर माझी ओळख झाली आहे, मी आहे आप्पा. तर आपल्याला मारायच्यात गप्पा. आलाय कारण आपल्या घरी गणपती बाप्पा. म्हणजे काय माहिती का, लोक म्हणतात की आप्पाचा विषय तसा हार्ड आहे, पण अजिबात हार्ड नाही आहे. कारण आप्पाकडं सी न्यूजचं कार्ड आहे. हसत खेळत गप्पा मारूयात. ताई कसं वाटतं हे सगळं आज गप्पा रंगल्यात? छान वाटतं. छान वाटतं ना. काही जुने दिवस वगैरे आठवले, गणपती आठवले, आपल्या मुलाचं, सुनबाईचं, नातवाचं यश पाहून कसं वाटतं? काय बोलाल आपण दोघांबद्दल सांगाल? खूप आनंद वाटतो त्यांना बघून. आनंद वाटतो. अजून सर कसे होते लहानपणी? खोडकर होते की कशी? भयंकर खोडकर होते. दिसते त्यांच्या चेहऱ्यावरून. जेवणाच्या बाबतीत मला खूप त्रास द्यायचा तो. जेवणाच्या हे नको ते नको. ती सगळीच मुलं देत असतात. मग या गप्पामुळं ते लहानपण तर आठवले की नाही?
आहे का एखादा लहानपणचा किस्सा वगैरे गमतीशीर आठवते की काय? मार वगैरे नाही ना खाल्ला कधी? नाही, मारलं नाही मी त्याला कधी. माझं ते डॉक्टर झालेत म्हणजे सिन्सिअर असतील अभ्यासात. हो, अभ्यास करायचा त्याला कधी. मार खाणे हे आमच्याकडे होतं सगळं. हां. अभ्यास कर कधीच म्हटलं नाही, तो स्वतः करायचा. तर मी तर सकाळी 10ला गेले तर 6लाच घरी यायची. आपल्या सुनबाईंबद्दल काय सांगाल? सुनबाई म्हणजे खूप छान आहे माझी सुनबाई पण. मुलगा चांगला आहे, सुसंस्कारित. नातूही छान आहे. नातू तर छानच आहे, तो न हसतोय, तो पण गोड आहे. जरा नातवाकडे द्या, बोलू आपण त्याच्याशी पण. नाव काय तुझं? माझं नाव आदित्य राजूसकर. आदित्य राजूसकर. काय पप्पा आणि मम्मींबद्दल काय बोलशील तू, जर थोडक्यात सांगायचं झालं तुला तर? जगातले सर्वात बेस्ट पॅरेंट्स असतील असं मी म्हणेल. अरे वा, क्या बात आहे. कोणती गोष्ट असो नेहमी सपोर्ट करता मला. हो. खेळ असो, अभ्यास असो, कशातही. अरे वा. कुठल्या खेळायची आवड आहे तुला? मी मोस्टली स्विमिंग करतो. स्विमिंग, सायकलिंग मला खूप जास्त आवडतं. छान छान छान. बाकी काही गाण्याची जशी पप्पांना आवड आहे तशी काही? नाही ना. बरं बरं. आधी पुढे काय व्हायचं ठरलं आहे, असं काही आहे डोक्यात एम की आपल्याला हे व्हायचं आहे? आता मी नीटची तयारी करत आहे आणि पुढे जाऊन मलाही पप्पांसारखे यशस्वी डॉक्टर बनायचं आहे. अरे वा, तुलाही डॉक्टर व्हायचं आहे तर तुलाही आमच्या सी न्यूज मराठी टीमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. आणि गणपती बाप्पा आपल्या घरात आहे, त्याचे आशीर्वाद तर तुला नक्कीच लाभणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजी आणि आईवडिलांचे आशीर्वाद तेही लाभणार आहेत. तर पुन्हा एकदा सर तुमच्याकडे वळतो. आपण या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला काही एखादा अनुभव असेल तर नक्कीच आपण शेअर करा, ऐकायला आवडेल आणि त्यातनं आम्हालाही काही घेता येईल. आता मला जवळपास 18 वर्ष झाली वैद्यकीय सेवेमध्ये. तर एक अनुभव असा का एक लहान बाळ माझ्याकडं आलं होतं, साधारण 1 ते 1.5 महिन्याचं असेल, आणि त्याच्या दोन्ही पायांना बाक होता जन्मताच. आणि मग आई वडील खूप टेन्शनमध्ये आले होते का आता या मुलाचं भवितव्य काय हो, हा चालेल कसा, उभा राहील कसा, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते. तर मग त्यांना मी थोडंसं काउन्सिलिंग केलं आणि एक प्लास्टर ट्रीटमेंट असते, पॉन्सेट्टी म्हणतात त्याला. तर त्याला दर महिन्याला आम्ही प्लास्टर लावून ते चेंज करत असतो. आणि असं 1 वर्षापर्यंत आम्ही त्यांना ते प्लास्टरने त्याचे पाय पूर्ण सरळ केले. आणि जसं तो 1 वर्षाचा पूर्ण झाला त्याने जे पहिलं पाऊल टाकलं ते फ्लॅट टाकलं. म्हणजे जे त्यांचं टेन्शन होतं ते पूर्ण निघून गेलं. आणि त्याच्या पहिला बड्डेचा केक कापण्यासाठी त्यांनी मला स्वतः घरी बोलवलं होतं. क्या बात आहे. तर ते एक वेगळं समाधान कोणाला पण वाटू शकेल, कारण त्या मुलाच्या आईच्या डोळ्यात ते समाधान जे दिसत होतं तेच खरं आम्हाला मानसिक समाधान जाणवलं त्या गोष्टीतून. क्या बात आहे सर. म्हणजे ऐकताना सुद्धा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. याचं कारण थोडासा त्या काही त्रासातनं मी पण बरीचशी वर्ष झालं जातो आहे किंवा गेलो आहे. आणि हे जेव्हा पेशंट तुम्ही बरे करता तेव्हा त्यांच्याकडनं मिळणाऱ्या आशीर्वाद दुवा जे आहेत त्या नक्कीच कामाला येतात. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, डॉक्टरकडे आपण जेव्हा जातो किंवा माझ्यासारखे पेशंट डॉक्टरकडे जातात, सगळ्यात महत्त्वाचा असतो तो त्याचा चेहरा. तो डॉक्टर जर मस्त हसणारा वगैरे असेल ना तर तो पेशंट निम्मा बरा होतो. नाही तर बरेचसे डॉक्टर मी असे पाहिलेत की असं वाटतं अरे बापरे आपल्याला फार मोठा आजार आहे की काय. सॉरी बरं का, काय होतं असं कधी कधी, पण तुमचा चेहरा खूप हसरा आहे. आता जाऊयात मॅडमकडे, थोडंसं मॅडमशी बोलूयात. मॅडम, आपणही या नेत्ररोग तज्ज्ञ आहात, तर आपलाही एखादा अनुभव किंवा एखादी घटना आठवत असेल किंवा या क्षेत्राबद्दल आपण काय सांगाल? ॲक्च्युली मी एक आय स्पेशालिस्ट आहे आणि आधी 5 वर्ष रोटरी आय केअर हॉस्पिटलला होते. तिथे मी किमान 8 ते 9 हजार कॅटरॅक्ट सर्जरीज ऑपरेट केलेल्या आहेत. तर दांडगा अनुभव घेऊनच मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये उतरले. इथे आल्यावरती भरपूर सर्जरीज फेको पद्धतीने आम्ही ऑपरेशन्स करतो आणि खूप चांगले रिझल्ट्स भगवंताच्या आशीर्वादाने आम्ही दिले आहेत पेशंट्सला. आणि मध्यंतरी आत्ताच एक 5-6 महिने झाले असतील, माझ्याकडे एक मेंटली रिटायर्डेड फिमेल आली होती. तिचं साधारण 30-40 वय असेल, 30 ते 35 वय. तिच्या नवऱ्याने तिला सोडलं होतं, तेव्हापासून थोडीशी ती मानसिक रुग्ण झाली होती. तर ती मला चेकअप पण करू देईना आणि तिच्या दोन्ही डोळ्याला एकदम पूर्ण पिकलेला मोतीबिंदू होता. तर तिच्या घरच्यांना तिचं संगोपन करणं खूप अवघड जात होतं. आणि त्यावेळेला ते म्हणे तुम्ही काही करा, आम्हाला दुसरीकडे कुठेही हायर सेंटरला पाठवू नका, पण तुम्हीच ते ऑपरेट करून द्या.
आणि तिला काही दिसत नव्हतं, तिला चालता येत नव्हतं, वस्तू पकडता येत नव्हती, तिला खाता येत नव्हतं, बाथरूमला जाता येत नव्हतं. तर घरचे खूप परेशान झालेले होते. तर मग तिचे आम्ही दोन्ही डोळ्याच्या सर्जरीज एकाच दिवशी केल्या, एकाच वेळेला केल्या. आणि दुसऱ्या दिवशी जशी पट्टी उघडली तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघून अगदी म्हणजे आमच्या दोघांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. ती खूप समाधानी झाली आणि तिचे घरचे पण खूप खुश झाले. म्हणजे आपण नॉर्मल पेशंटचं ऑपरेट करतो ते खुश होतातच, पण अशा पेशंटला जेव्हा आपण एखादा आनंद देतो तो खूप म्हणजे वेगळाच असतो. आणि हे देव आमच्याकडनं घडवून घेतं आहे त्याच्याबद्दल. वाव, नाही एखाद्याला दृष्टी देणं यासारखं पुण्याचं काम नाही हो. एखाद्याने जग मी पाहिलेत माझ्या अनेक खूप अंधमित्र आहेत, आमचे कलाकार पण खूप काही आहेत अंधमित्र माझे. तर त्यांच्याकडे सगळं असतं पण त्यांना जग पाहता येत नाही. त्याच्यामुळं जो कार्यक्रमामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असते ना ते तितक्या पद्धतीने त्यांना देत येत ना. अशा लोकांना तुम्ही आज म्हणजे काय म्हणतात नेत्रदान किंवा दृष्टी देत आहात. मला एक गाणं आठवलं, मला एक अनुराग नावाचा एक पिक्चर आठवला, तुम्हाला कदाचित आठवत असेल. त्याच्यातही तीच कथा आहे, अंधाची कथा आहे. तर त्याच्यात गाणं आहे की तेरे नैनों के मैं दीप जलाऊंगा, अपनी आँखों से दुनिया दिखलाऊंगा, ओ क्या है एक मंदिर है, उस मंदिर में एक मूरत है, ये मूरत कैसी होती है, तेरी सूरत जैसी होती है. हे ते गाणं बरोबर आहे. मी एवढं पूर्ण का म्हटलं, तेरी सूरत जैसी होती है. एखाद्या अंध व्यक्तीला जेव्हा पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन होत असेल ना त्याच्या काय भावना होत असतील ना, किती आनंद होत असेल. आणि हा आनंद देण्याचं काम तुमच्यासारखे अनेक डॉक्टर करतायत. तुम्हाला मनापासून, अगदी मनापासून मानाचा मुजरा सलाम आहे तुमच्या या क्षेत्राला. आणि आता सरांकडे जातो पुन्हा एकदा. सर, हे सगळं करत असताना आपण सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यरत आहात, तर त्याबद्दल थोडंसं माहिती मिळाली तर नक्कीच आवडेल आम्हाला. मी आणि दीप्तीसुद्धा आम्ही दोघं पण सामाजिक क्षेत्रात काम करताना, मी रोटरी क्लब ऑफ संगमनेरचा मेंबर आहे. जवळपास 12 वर्षापासून मी रोटरीमध्ये आहे. तर तळागाळातले जे आपले सामाजिक प्रश्न आहेत याविषयी रोटरी नेहमीच कार्यरत असते आणि त्यांच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये आम्ही सहभागी असतो. मी रोटरीचा प्रेसिडेंट पण राहिलेलो आहे आणि डॉक्टर दीप्ती ह्या इनर व्हील क्लबच्या संगमनेरच्या चार्टर प्रेसिडेंट राहिलेले आहेत. त्यामुळं सामाजिक कामात आमचं योगदान नेहमी असतंच. त्याचबरोबर आमच्या इथे एक आधार फाउंडेशन पण ही संस्था आहे. ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरपूर काम आहे. मग तिथे पण आम्ही भाग घेतो. त्यांना काही मदत लागली, आम्ही जसं आदित्यचा 5वा बर्थडे ज्यावेळेस होता त्यावेळेस आम्ही एका होतकरू मुलाला सायकल गिफ्ट केली होती आमच्यातर्फे. तसं मग त्यांच्या काही गरजा आल्या, कधी लॅपटॉप दिला, मग जी गरज निघेल त्यानुसार आम्हाला आमच्या परीने आम्ही तिथे मदत करत असतो. खूप खूप छान सर. एकूणच तुमच्या या सगळ्या गप्पांमधून आणि तुम्ही करत असलेल्या कामांमधून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल, मला आनंद मिळाला आहे. आणि आजचा हा पहिला भाग जो आहे ना तो अगदी म्हणजे माझ्या मनाला तर भावलाच आहे, प्रेक्षकांच्या मनालाही भावेल. आणखीन आपल्याला आता गप्पा मारायच्या आहेत गणेश उत्सवाबद्दल, पण आता वेळ झाली आहे मंडळी, वेळ झाली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. गप्पा अशा सुरू राहणार आहेत. भेटूयात विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा.
तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. विश्रांतीनंतर मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. तर विश्रांती आधी आपण सगळे गप्पा मारत होतो आणि आता आजचा हा गणपती विशेष कार्यक्रम आहे. सर, काळानुसार आज आपण 2024मध्ये आहोत आणि तुम्ही अनेक गणेशोत्सव बालपणापासून पाहिले, मीही पाहिले, आईंनीही पाहिले असतील. काळानुसार खूप काही बदल घडत चाललेले आहेत. म्हणजे मी तर पुण्याचा आणि पुण्याचे गणपती सरही पुण्याला शिकलेले आहेत, त्यामुळे त्यांनी तो गणपती उत्सव अनुभवलेला आहे. तर तो पूर्वीचा गणेशोत्सव आत्ताचा गणेशोत्सव फार मोठा फरक आहे. तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की काय आपल्याला नेमकं वाटतं पूर्वीचा गणेशोत्सव, आत्ताचा गणेशोत्सव. ॲक्च्युली गणेश उत्सवाची संकल्पना ही लोकमान्य टिळकांनी मांडली. त्याच्या मागचा हेतू असा होता का लोकांना एकत्र आणणे आणि लोकांपर्यंत एक संदेश पोहोचवणे, हा खरा हेतू होता. आता पूर्वी त्या पद्धतीने अनेक वर्ष गणेशोत्सव झालेसुद्धा, पण आता काळानुसार त्याचं रूप बदलत गेलं आणि आज आपण जे बघतो आहे का थोडं कमर्शियलायझेशन झाल्यासारखं वाटतं आहे मला. कारण आता खरंच किती लोक एकत्र येत आहेत, किती संदेश दिला जातो आहे आणि जे काही आता आपण अनेक मंडळं बघतो आहे किंवा आरस केल्या जातात. ऑफकोर्स आरस ही केली पाहिजे आणि वर्गणी पण ही गोळा केली पाहिजे, पण त्याबरोबर सामाजिक काम पण त्या मंडळांनी करायला हवं. म्हणजे पूर्वी जसे देखावे आपण पुण्यामध्ये पुन्हा असे व्हायचे की त्या देखाव्याच्या माध्यमातून समाज जागृती व्हायची. बरोबर, आणि जागृती व्हायची, एक संदेश दिला जायचा एक चांगला. आणि आता सगळं चकचकीत झाले, सगळं थोडंसं कर्कश झालेलं आहे. कर्कश झालं आणि पूर्वी लोकसंगीताला न्याय दिला जायचा. त्यासाठी जशी ढोल ताशा पथकं किंवा बँड पथकं असायची. आता ती संस्कृती हळूहळू लुप्त होत चालली. आता DJ एक नवीन संस्कृती आली. त्यामुळं म्हणजे पूर्वी एक प्रकारचं ते एक उदरनिर्वाहाचं साधन होतं लोकांना, जे लोककला सादर करायचे. किंवा आता तुम्ही सांगा कुठल्या लग्नात तरी बँड वाजतो का आता, किंवा कुठल्या कार्यक्रमांमध्ये बँड पथक दिसतात का? मग ह्या लोकांचा उदरनिर्वाह गेला ना ह्या नवीन पद्धतीमुळं. त्यामुळं कुठंतरी काहीतरी बदल आता अपेक्षित आहे भविष्यामध्ये. आणि हे समाज माध्यमांनी म्हणा किंवा गणेश मंडळांनी म्हणा, हे त्यांनी करणं गरजेचं आहे. का पुन्हा जर आपण ही लोकसंस्कृती जागृत केली, ह्या लोकांना आपण प्रोत्साहन दिलं, तर नवीन पिढी ही काहीतरी लोककला शिकणार आहे, लोकसंगीत शिकणार आहे आणि तरच तो वारसा जपणार आहे पुढे. नाहीतर मग मला नाही वाटत भविष्यात कोणी असं काही शिकेल. खूप छान. मॅडमकडे जाऊयात आता. मॅडम, तुमचा काय अनुभव गणपती उत्सवाचा? आता तुम्ही तर सगळी सजावट वगैरे करताय, झालेले बदल याबद्दल आपण काय बोलाल? की मी कालच मम्मींना सांगत होती की जशी मी जन्माला आली मला समजायला लागलं तेव्हापासून आरस माझ्याकडेच असते. आताही माझ्याचकडे असते, मीच आरस करते. मला खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा. थोडं सर म्हटल्याप्रमाणे थोडा बदल घडला आहे, पण अजूनही या गणपतीच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, छान छान कार्यक्रम होतात आणि सोसायटीतले लोक एकत्र येतात, त्यांचं छान जेवणाचा कार्यक्रम, पूजेचा कार्यक्रम होतो. तर हे सगळं आपण पुढच्या पिढीला शिकवतो आहे, याचा एक आनंदच आहे, नो डाऊट. पण मग थोडंसं त्याच्यात पारदर्शकता ठेवली पाहिजे. नवीन पिढीने एक थोडंसं सौजन्य ठेवून काम केलं पाहिजे असं वाटतं. आणि साध्या स्वरूपातसुद्धा जरी केलं तरी छान आहे. साऊंड पोल्युशन आणि मोस्टली मी सगळ्या मंडळांना एवढंच रिक्वेस्ट करेल की DJचं साऊंड आणि
लेझर लाईट्सनी आजकाल खूप पेशंट्स येत आहेत माझ्याकडे ज्यांना डोळ्यांचे खूप प्रॉब्लेम होत आहेत लेझरमुळे. जो डोळ्यावर परिणाम होतो, प्रचंड भयानक परिणाम होतो. माझ्याकडे मागच्या वेळेला खूप यंग पोरगा आला होता ज्याला की लेझरमुळे त्याची पूर्ण दृष्टी गेली, दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. इतका सिव्हिअर त्याला रेटायनल ब्लीड बसला होता. त्याच्यामुळे लेझर लाईट्स वगैरे अशा अत्याधुनिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला हानिकारक आहेत त्या अवॉइड केल्या तर खूप चांगलं होईल. बाकी तर खूप छानच आहे. वा वा, म्हणजे एकंदरच उत्साह असावा, उत्सवाचा उत्साह असावा, अतिउत्साह नसावा, की जेणेकरून आपण आपले सामाजिक आणि स्वतःची शारीरिक वैयक्तिक हानी करून घेतो आहोत. तर एकंदर हा सगळा गणपती उत्सवाचा आनंद आज आपण सुरुवात करतो आहे आजच्या या भागाला. आमची ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते, ही जी गप्पा मारण्याची आमची ही कार्यक्रमाची संकल्पना आम्ही गेली 4 वर्ष राबवते सी न्यूज मराठीच्या माध्यमातून. आणि सी न्यूज मराठी हे चॅनल जे आहे ते 24 वर्षापूर्वीचं आहे, 25वं वर्ष आता आम्हाला लागलेलं आहे आमच्या चॅनलला. आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. तर यातनं हा एक थोडीशी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आमचे जे संपादक आहेत गोरक्षनाथ मदने आणि बाळासाहेब गडाख आणि आमचे जे कॅमेरामॅन आहेत सुखदेव गाडेकर, या सगळ्यांच्या संकल्पनेतून त्यांनी मला एक मोकळीक दिली की बाबा तुम्ही गप्पा मारा. लोकांना वाटतं आपण मुलाखत घेतो आहे, पण हा कुठलाही कार्यक्रम स्क्रिप्टेड नाही आहे, कुठलाही प्रश्न ठरलेला नसतो, कुठल्याही गप्पा ठरलेल्या गप्पा आपण कधीच ठरवून मारत नाही मंडळी. गप्पा मारताना त्या मनातनं येतात, त्या आपण बोलतो. आणि म्हणूनच या मान्यवरांच्या मनातलं आज आपल्याला ऐकता आलं, जाणता आलं आणि त्यातनं बरंच काही शिकता येणार आहे. कसा वाटतो आमचा हा उपक्रम? सर्वप्रथम मी सी न्यूजवाल्यांचे हार्दिक अभिनंदन करते. इतका सुरेख उपक्रम त्यांनी राबवला आहे आणि आमच्यासारख्यांना एक खूप छान संधी दिली आहे की लोकांसमोर यावे आणि आमचे मनोगत व्यक्त करायचं. थोडंसं एक सगळ्यांचे लोकांचे ऐकले की मोठ्या मोठ्या लोकांचे ऐकले, त्यांचे मुलाखती ऐकले की आम्हालाही खूप छान वाटतं, ऊर्जा मिळते, अजून काम करण्याच्या छान छान संकल्पना मनात येतात. आणि तुमच्या सर्वांचे तर खूप खूप आभारच की आम्हाला तुम्ही निवडलं या उपक्रमासाठी. तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या या व्यस्त अशा या सगळ्या, कारण तुमचं खूप व्यस्त असं क्षेत्र आहे, त्यातनं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सी न्यूज मराठीच्या वतीने तुमचे आभार मानत या गणेश उत्सवाच्या तुम्हाला मी लक्ष शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जसं आपण कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या छान सरांनी मंगलमय गीताने केलेली आहे, पण आणखीन काही बोलायची इच्छा असेल नंतर काय होतं राहून जातं मग ते. बोलायचं तर मी एक मेसेज म्हणून बोलू इच्छितो किंवा एक सर्व जे गणेश मंडळ आहेत यांच्यासाठी एक संदेश म्हणू शकतो आपण. का आता आपण दिवसेंदिवस जे काही समाजातल्या घटना बघतो आहेत किंवा ज्या घटना घडत आहेत, तर यासाठी मला असं वाटतं की जसं देशावर संकट आलं तर आपल्यासाठी जवान असतात, फौजी लोक असतात, सिव्हिलियन्सवर काही संकट आले तर एक पोलीस प्रशासन असतं, तसं गणेश मंडळामध्ये खूप सारे कार्यकर्ते असतात. यांनी आपल्या सोसायटीची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण आपल्या सोसायटीमध्ये कोण राहतं आहे किंवा किती होतकरू मुली आहेत ज्यांना संरक्षणाची गरज आहे, तर ही त्यांनी पहिली प्रायोरिटी घेतली पाहिजे का आपल्या सोसायटीतल्या सगळ्या मुलींची संरक्षणाची जबाबदारी ह्या प्रत्येक मंडळाच्या मेंबरनी घ्यायलाच हवी. तर आपल्या मुली ज्यावेळेस बाहेर पडत आहेत त्या सुखरूप बाहेर पडतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. तर इतके सारे मेंबर्स आहेत, एवढे सारे मंडळ आहेत, यांनी जर यांचं एक असोसिएशन तयार केलं तर ही एक पोलिसांसारखी पॅरलल आर्मी तयार होऊ शकते आपल्या सोसायटीसाठी आणि ती आज काळाची गरज आहे. नक्कीच सर, नक्कीच काळाची गरज आहे. आणि असे मोठमोठे उत्सव असतात, गणेशोत्सव वगैरे, या काळामध्ये तर ते फार महत्त्वाचं आहे. अतिशय छान असा संदेश तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे. मंडळी, या गप्पांमध्ये हाही एक संदेश फार महत्त्वाचा आहे. कारण नारी सुरक्षा ही फार महत्त्वाची सध्या झालेली आहे. कुठल्या घटनेचा काही मी उल्लेख करायचा नाही, गरज नाही आहे, खूप घटना घडतात आपल्या आजूबाजूला. आणि जाता जाता फार छान संदेश सरांनी दिलेला आहे. तर एक मंगलमय गीतातून आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा, पाऊस दाटलेला
माझ्या घरावरी हा दारास भास आता हळुवार पावलांचा हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या टाळ्या. खरं सर गाण्याची निवडच इतकी वेगळी आहे ना की ते भावलं मनाला. तुम्ही शिकताय का हल्ली? का सुरुवात केली एक शिकायला गाण्याची? वा वा, ते पण जाणवते. मी काही गायक नाही आहे, मी आपला बाथरूममध्येच गातो माझ्या. त्याला एक कारण आहे, बऱ्याच वेळा सांगितलं पण आज सांगतो परत. मी गातो कारण माझ्या बाथरूमच्या दरवाजाला कधीच नाही आहे. तर हा गमतीचा भाग झालो आहे. तर मंडळी, आज या ठिकाणी या गप्पा रंगल्या. खूप छान गप्पा झाल्या. तुम्हालाही खूप काही ऐकायला मिळालं आणि शिकायलाही मिळालं असणार आहे. तुम्ही पाहत होता तुमचा आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे आपण त्या गणरायाला वंदन करूयात, त्याची आराधना करूयात, त्याची आरती करूयात आणि पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. पाहत राहा सी न्यूज मराठी, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम माझा बाप्पा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सौने मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणजुणती नो पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC.
प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा, आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा. कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.